सर नमस्कार. सर आपलं गाव पूर्ण नाव सांगा सर. माझं पूर्ण नाव गोविंद सिद्धरसिंग चव्हाण उर्फ ठाकूर. हां राहणार अपचंदा आणि जमीन आहे जयनगर शिवारात, तालुका औसा, जिल्हा लातूर. हां. तर हा जो आपला प्लॉट आहे हां भोपळ्याचा, काशी भोपळ्याचा, हां. तर ह्याची लागवडीची तारीख सांगा सर. या भोपळ्याच्या लागवडीची तारीख 13 एप्रिल ही आहे. 13 एप्रिल आहे. हो. तर आपण सुरुवातीला तुम्हाला जे ग्रीन प्लॅनेट बाय प्रोडक्ट दिले तर विजय सरांनी, हा विजय सरांनी. सर तुम्ही काय दिलं सुरुवातीला? सुरुवातीला प्रीमियम हां जमिनीतला डोस दिला हां. आणि पुन्हा स्प्रेसाठी ग्रो नायट्रोकिंग दिली. सर त्याच्यासोबत काय वापरलं दुसरं प्रोडक्ट आपण ग्रो नायट्रिक सोबत? नाही, दुसरं काहीच नाही. बरोबर. मी फक्त ह्याने दिलेले सरांनी मला दिलेले प्रीमियमची बॉटल, हां ते ड्रीप वॉटर दिलं हां. आणि बाकी ग्रो आणि नायट्रोकिंग हे स्प्रे वाटर दिलेले आहेत. 2 स्प्रे आतापर्यंत झाले त्याचे. ग्रो नायट्रिक सोबत एफसी पण घेतलं होतं ना? हा, हा ते बुरशीनाशक एक वेळेस वापरलं. बुरशीनाशक. एक वेळेस एफसी वापरले आपण. बरं, ते वापरल्यानंतर तुम्हाला ते थोडा अटॅक नंतर आलता हो. शेवटच्या टप्प्यामध्ये. हो. हां, जवळजवळ आता 2.5 महिने झाले प्लॉटला. हो. हां, 2.5 महिने झाल्यानंतर थोडा तुम्हाला करप्याचा अटॅक आल्यानंतर तुम्ही कोणतं प्रोडक्ट वापरलं होतं आता? फंगोविट फंगविट. ती वापरल्यानंतर हा. प्लॉट कव्हर झाला. कव्हर झाला. त्याच्याबद्दल समाधानी आहेत तुम्ही? एकदम समाधानी आहे आणि फुलात बी लसलसपणा आहे, ताजेतवान दिसू लागलेत, पानाची साईज वाढलेली आहे पूर्ण. सर पानं दाखवा सर. पान बघा सर. फळ पण दाखवा भेटलं सर. ना. मधले. आणि फळं हो का हे एका झाडाला सर मिनिमम 3-4 फळ आहेत. एका झाडाला कमीत कमी 3 ते 4 फळं आहेत. अजून फळं चालूच आहेत. तिकडलं ते फळ दाखवा. आणि आता सध्या जे उपलब्ध आहे, हां, हा बघा. तर साईज सर वजन किती आता ह्याचं? ह्याचं किमान वजन कमीत कमी 10 ते 12 किलो आहे. 10 ते 12 किलो. हो, बघा ना एक तुम्ही. प्रत्येक केलीला जवळजवळ 3 फळं आहेत. 3 फळं धरून चालायची. हं? हो. जास्त लागते, हं. पण ते कसं आहे, जास्त फळं ह्याला होत नाही, कारण ते अन्न पुढचा मोठा भोपळा खाऊन जातो. हां, त्यामुळे 2 ते 3च भोपळे या ठिकाणी सक्सेस होते. तर ही प्रोडक्ट जे वापरले तुम्ही हा. ग्रीन प्लॅनेट बाय प्रोडक्ट, ह्याच्याबद्दल समाधानी आहे तुम्ही? हो, एकदम समाधानी आहे. इतर शेतकऱ्याला तुमच्या जे भागामध्ये शेतकरी आहेत, वापरणारे हा. रासायनिक खतं, हा. त्यांनी काय संदेश देतो? माझं तर असं मत आहे की रासायनिक खताचा जे लोक वापर करतात ते भरमसाठ वापरामुळे शेती सुद्धा नापीक झालेली आहे. हा. तर ती शेती नापीक न होऊ नये म्हणून लोकांनी सेंद्रिय शेतीकडे वळावं आणि ग्रीन प्लॅनेटचा जो विश्वास लोकांमध्ये आता वरचीवर होत चाललेला आहे तो कायमस्वरूपी शेतकऱ्यामध्ये राहील. जमीन सुपीकता होते, जमिनीची माती भुसभुशीत होते, पांढऱ्या मुळ्या वाढायला चांगलं होतं, फळामध्ये एकदम ताजेतवाना दिसतं आणि उत्पन्नात सुद्धा वाढ होते ह्याच्यामध्ये. बरं, ह्या कंपनीचे प्रोडक्ट वापरल्याबद्दल आणि विजय सराकडून तुम्ही प्रोडक्ट घेतले, हो, इतर घेतले. शेतकऱ्याला पण ह्या भागामध्ये माहिती तुम्ही बऱ्याच शेतकऱ्याला पोहोचती करा नवीन हा. शेतकऱ्यासाठी. बरं. आणि कंपनीचे तुम्ही प्रोडक्ट वापरले ह्याच्याबद्दल कंपनीतर्फे काळी आई वाचवा ह्या अभियानामध्ये तुम्ही सामील झालात, बरं. त्याबद्दल तुम्हाला मी कंपनीतर्फे धन्यवाद मानतो. ते आम्हाला आमच्या प्लॉटला भेट दिल्याबद्दल. बंद केलं.